आणि शिवाजीराव आढळराव पाटलांची आज पदाधिकाऱ्यांसोबत आंबेगावमध्ये महत्त्वाची बैठक होणार आहे। शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या राष्ट्रवादीच्या प्रवेशाच्या चर्चांवरून या बैठकीला महत्त्व प्राप्त झालंय। दरम्यान आढळराव पाटील आज पदाधिकाऱ्यांसोबत काय चर्चा करणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। शिरूरमधून मीच लोकसभा लढवणार असा निश्चय किंबहुना तसा निर्धार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी नुकताच व्यक्त केला आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे सध्या आपल्या सोबत आहेत। योगेश, शिरूर हा अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा लोकसभा मतदारसंघ, यामध्ये सध्या शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चावरून देखील महत्त्वपूर्ण गोष्टी रंगत आहेत आणि त्या संदर्भातली आजची बैठक। सागर, शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आज तातडीची बैठक बोलावलेली आहे आणि या बैठकीला एकूणच शिवाजीराव आढळराव पाटलांचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते आज या बैठकीला उपस्थित असणार आहे। गेल्या काही दिवसांपासूनची चर्चा सुरू आहे की शिवाजीराव आढळराव पाटील हे राष्ट्रवादीमध्ये अर्थात अजित पवार गटामध्ये सहभागी होतील आणि अजित पवार गटाकडूनच लोकसभा निवडणूक लढवतील अशा या चर्चा सुरू आहेत। आणि त्या संदर्भातच 2 दिवसांपूर्वी वर्षा बंगल्यावरती बैठक सुद्धा झाली होती, ज्या बैठकीला अजित पवार, सुनील तटकरे मुख्यमंत्री हे उपस्थित होते आणि या बैठकीमध्ये ही चर्चा झाल्याची माहिती सुद्धा स्वतः शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिलेली आहे। त्यामुळे शिवाजीराव आढळराव पाटलांचा राष्ट्रवादी प्रवेश जवळपास निश्चित मानला जात आहे। त्यामुळे अमोल कोल्हे यांच्या विरोधात शिवाजीराव आढळराव पाटील यांची ही लढत असणार आहे आणि ज्या पद्धतीने ही जागा जी आहे ती अर्थातच अजित पवार गटाकडून ही मागण्यात आलेली आहे, कारण जो काही स्टँडिंग आत्ताचे खासदार आहेत ते राष्ट्रवादीचे असल्यामुळे अजित पवार गटाकडून या जागेवरती दावा करण्यात आलेला आहे। त्यामुळे शिवाजीराव आढळराव पाटील हे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून त्या ठिकाणावरून निवडणूक लढवतील। मात्र अद्यापपर्यंत या संदर्भातली स्पष्टता आलेली नाही। मात्र काल ज्यावेळी आढळराव पाटलांशी आपण चर्चा केली त्यावेळी त्यांनी सांगितलं की मुख्यमंत्री येत्या 24 तासांमध्ये माझ्या जागेसंदर्भातला निर्णय घेतील, मग तो राष्ट्रवादीकडून असू दे किंवा एकनाथ शिंदे गटाकडून असू दे, मात्र निवडणूक मीच लढवणार अशा पद्धतीचा विश्वास त्यांनी काल व्यक्त केला होता। त्यामुळे आजची बैठक तितकीच महत्त्वाची असणार आहे। या सर्व कार्यकर्त्यांचे एकूण मत हे आढळराव पाटील जाणून घेतील आणि त्यानंतर मोठी घोषणा करण्याची शक्यता ही आढळराव पाटलांकडून व्यक्त केली जात आहे। त्यामुळे आजच्या बैठकीत नेमका काय निर्णय होतो हे बघणं महत्त्वाचं असणार आहे, कारण महाविकास आघाडीकडून अमोल कोल्हे यांची उमेदवारी जवळपास निश्चित झालेली आहे। त्यामुळे आजच्या बैठकीकडे आपलं लक्ष असेल। त्याचबरोबर दिलीप मोहिते पाटील यांची भूमिका देखील अत्यंत महत्त्वाची असणार आहे। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।